चल वॉर्म वेलकम सगळ्यांना. आज आपला दिवस आहे 12वा, राईट. आणि 12th डे म्हणजे आजपासून 9 दिवसांनी आपली हनुमान चालिसा पुढच्या सोमवारी संपते आपली, राईट. 10-12 दिवस झाले. आय एम शुअर की आपण ज्या पद्धतीने एक संकल्प ठेवला होता मंगलमूर्ती करण्याचा, बजरंग अवस्थेत असण्याचा, त्याच्याविषयी आपण पुढे बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की आपली इच्छा असते, आय नो व्हॉट इज राईट अँड आय वॉन्ट टू बी डुईंग राईट, असा आपला संकल्प आहे. आपली अशी इच्छा आहे. आपल्या सगळ्यांनी आपण संकल्प लिहिले असतील, मी असं अज्युम करतोय, म्हणून मी संकल्पावरती काही बोलत नाहीये. मी असं संकल्प तुम्ही लिहिले असतील आणि जे लोक फर्स्ट टाइम करणार आहेत किंवा करत असतील त्यांनी आधीचे आपले सेशन्स पाहिले असतील. कदाचित मी आज फक्त 1-2-5 मिनिटाची उजळणी करतो, पण त्याआधी लेट्स डू प्रेयर. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. स्माइल. अवतीभोवती प्रकाश इमॅजिन करा. सी लॉट ऑफ लाईट अराउंड यू अँड यू से, हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चोगुक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे गुरुजन, स्वामी समर्थ गजानन महाराज, साई बाबा शिर्डी, एव्हरीवन, थँक्यू. शंकर बाबा महाराज, थँक्यू. We invoke your divine blessings. Thank you for the deeper understanding of Hanuman Chalisa. Thank you to all of you. Good evening. I welcome you all. या मागच्या 10-12 दिवसांमध्ये, लगभग 12 दिवसांमध्ये, आजचा दिवस 12वा, आपण कशाविषयी बोलतोय तर मी स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला. आपण बोलतोय धर्माविषयी. का बोलतोय आपण धर्माविषयी? कारण आपल्याला प्रभुरामाने दिलेली ही फलचारीपैकी पहिलं फळ आहे धर्म, राईट. धर्म सांगितलं त्यांनी. धर्म म्हणजे काय? स्वधर्म. जर आपल्याला आठवत असेल, राईट, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. मी शो इट ऑन द स्क्रीन सो दॅट सम ऑफ यू, इफ यू हॅव नॉट डन इट बिफोर, तुमच्यासाठी रिव्हिजन. काय सांगितलं होतं आपल्याला? फलचारी इथे दाखवतो स्क्रीनवरती तुम्हाला. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी. आणि मग त्याच्यानंतर वरनो रघुबर भीमल जसू जो दायक फलचारी, म्हणजे जे गुरु आहेत त्यांच्या चरणी अर्पण झाल्यावरती आपल्याला जी फलश्रुती हवी आहे, मॅनिफेस्टेशन इंग्लिशमध्ये, त्याचे कारक आपले गुरु आहेत, राईट. भगवान हनुमानांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रभू राम आहेत, राईट. फलचारी. आणि मग 4 फळं कुठली आहेत? मग आपण काय केलं? आपण श्री गुरु चरणी आपण स्वतःला अर्पण केलं, आपण नमन केलं. हे दत्तांच्या पादुका आहेत, गाणगापूरच्या, राईट. वरती दाखवत आहेत, लेफ्ट साईडला शंकर महाराज आहेत, साईबाबा आहेत. आपण हे सगळं पाहिलंय, वी हॅव सीन दिस. आणि मग 4 फळांपैकी फळं जी आहेत आपल्याला, म्हणजे रिवॉर्ड्स आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, तर काय आपण बघितलं? फलचारी. तर पहिलं कुठलं फळ आहे? धर्म. नंतर कुठलं आहे? अर्थ. नंतर कुठलं आहे? काम. नंतर कुठलं आहे? मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हणजे स्वधर्म, जो आपण मागचे 10-12 दिवस प्रॅक्टिस करतोय. काल आपण आरशात किंवा काल आपण आपल्या समोर बसलेली व्यक्ती म्हणजे आपण स्वतःला आपला संवाद केला आणि आपण इंटिग्रेशन केलं. आणि तुम्हाला आठवत असेल की आपण पूर्ण शरीर जे आपलं गोल्डन झालं, राईट. कारण की आपलं इंटिग्रेशन झालं, यू आणि मीची स्टोरी तयार झाली. आपण आपल्याला स्वतःला मागच्या 10-12 दिवसांमध्ये आपण लगभग रोज आपण प्रॅक्टिस करून सांगतोय की मी स्वतःला दुखावणार नाहीये. येस नो? कारण आपण स्वतःला दुखवत असतो, कळत आणि न कळत. येस, आर यू विथ मी? राईट. सो आजच्या भागामध्ये, राईट, मला अर्थ इन टर्म्स ऑफ वी वॉन्ट टू गेट स्टार्टेड विथ अर्थ, विच इज द सेकंड पार्ट. पण अर्थाच्या आधी मला असं वाटतं की प्रत्येक वेळी, मी आज पण सकाळी कोणाशी बोलत होतो, कालही माझ्याकडे बरेचसे लोक होते ऑफिसमध्ये, आणि बाकी बरेचसे लोक पर्सनल मध्ये रीच आउट करत असतात. मला असं वाटलं की आज तुमच्याशी बोलावं या एका सब्जेक्टवरती. याच्याविषयी आपण 2 वर्ष आधी पण बोललो होतो, पण इट इज इम्पॉर्टंट दॅट आय मस्ट टॉक टू यू ऑन दिस सब्जेक्ट. कॉमनली फाउंड प्रॉब्लेम
दिसतो छोटा, वाटतो छोटा, पण गंभीर आहे. नीट आहे का सगळेजण? कंधे सीधे बिलकुल नीट आहे का सगळेजण? राईट. सहजपणे आपल्याला असं वाटतं की माझ्या छातीत जळजळ होते. सहजपणे व्हिडिओ नंतर शेअर पण करा तुमच्या लोकांबरोबर, जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी. काय नक्की होत आहे? छातीत जळजळ होते, सर मला ऍसिडिटी होते, बर, डोकं दुखतंय, गरगरल्यासारखं वाटतंय. मी आता माझा धर्म करतोय, आय एम अ हिलर. व्यवसायाने माझी कंपनी आहे स्वतःची, इंडियामध्ये US मध्ये ऑफिसेस आहे, पण तो माझा व्यवसाय, ते माझं ब्रेड विनिंगचे माझे मेन चॅनल्स आहेत. पण अदरवाईज मी जसं हरी बघताय तसा मी प्राणी हिलर आहे. मास्टर चोकोक्सू माझे गुरु आहेत. हा माझा स्वधर्म आहे, माझा धर्म आहे. जे मला येत आहे ते मी अजून अजून पुढे पुढे दिलं पाहिजे. येस ऑर नो? राईट. तुम्ही इथे धर्माचं पालन करतोय. काय धर्माचं पालन करतो? की गुरुने दिलेली काही शिकवण आहे, टीचिंग्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते आपण पुढे घेऊन जातोय. ओके. सो थोडंसं सब्जेक्ट एकदम व्यवस्थितपणे ऐकून घ्या. बऱ्याचशा लोकांचं आपलं ऍसिडिटी झाली का आपण काहीतरी एक अँटीऍसिड काही अँटासिड वगैरे आपण काहीतरी टॅबलेट घेतो. ओके, खूपच नॉर्मल आहे टॅबलेट घेणं. टॅबलेट घेतली की तेवढा पुरता ती शमते, पण ती बरी होत नाही. ऍसिडिटी बरी होत नाही. वन्स यू आर अ पेशंट ऑफ ऍसिडिटी, व्हेरी सेल्डम म्हणजे क्वचित ती पूर्ण रिपेअर होते. तुमच्यापैकी इथे कोणालाही जर ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही सगळे प्रकार करून झालेले आहेत. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, सगळ्या प्रकारचे तुमची औषधं करून झाली असतील कदाचित. ऍसिडिटी मुळापासनं, कोण म्हणते दूध प्या, कोण म्हणते ताक प्या, कोण म्हणते ह्यानी केल्याने होणार नाही, कोण म्हणते त्यांनी केल्याने होणार नाही. नीट लक्षपूर्वक ऐका. डोंट मूव्ह युअर बॉडी. खुर्चीत बसा शांतपणे, सोफ्यात, जिथे कुठे असाल. डोंट मूव्ह इवन हिअर देअर. जस्ट लिसन केअरफुली. तुम्ही कुठेच इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार नाही. औषध तुम्ही घेतल्यानंतर काय होत आहे की खाली पोटामध्ये जे एन्झाइम्स, जे केमिकल्स येत आहेत, ज्यांची पीएच मात्रा मोर देन 35 आहे, आणि त्याचं थेंबर सुद्धा ऍसिड वरती आलं ना तरी सुद्धा जळजळ होतं. थेंबर, एक थेंब तरी वरती आला ना तरी सुद्धा इथपर्यंत त्याचा त्रास होतो. गरगरल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं होतं, उलटीची फिलिंग येते. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी म्हणजे आजचा दिवस, क्वाईट पॉसिबल की ढवळाढवळ होते, पार पिळून निघाल्यासारखं होतं, आणि ऍसिडिटी काय जाता जात नाही. अशी कितीतरी लोक मला माहिती आहेत, सकाळी उठली की पहिली गोळी ऍसिडिटीची काहीतरी घेतात आणि नंतर मग दिवसाची सुरुवात करतात. जेवण पचत नाहीये का असं वाटतं तुम्हाला? ऍज अ हिलर मी तुम्हाला सांगू शकतो, 95% आजार जे आहेत, इलनेस, हे सायकोसोमॅटिक इन नेचर आहेत. सायकोसोमॅटिक म्हणजे मानसिक इन नेचर. आज तुम्ही हे नीट व्यवस्थित जर समजलं आणि मग हा व्हिडिओ सारखा ऐकला आणि जर प्रॅक्टिस केली, तुम्ही ऍसिडिटीला लगभग बाय बोलून टाकाल. गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही, काही उपचार करायची गरज नाही. कोणी सांगतं एक्सरसाइज करा, कोणी म्हणतं योगा करा, कोणी म्हणतं अजून काय करा, कोणी म्हणतं नॉनव्हेज खाताय, कोणी म्हणतं व्हेज खाताय. जे लोक आतापर्यंत उपचार करतायत, झाडाच्या फळांवरती उपचार करून होईल का काही? पेड़ के पत्तों पे आपने अगर इलाज करा तो होगा क्या? पेड़ के फलों पे आपने अगर इलाज किया तो होगा क्या? आजार बरा होईल? नाही होणार. मुळाशी जायला लागेल. उपचार झाडावरती करायचे आहेत, फळांवरती नाही.
ऍसिडिटी पोटात होते म्हणून जर मी औषध घेत असेन, आणि हे का गरजेचं आहे तुम्हाला मला सगळ्यांना समजायला, 5 आणि 10 रुपयाचं मिळणारं काही पावडर टाकून चकाचक पकापक असे काही ऍड्स येतात. एवढ्या प्रमाणामध्ये ऍड्स येतात आता भारतामध्ये सगळ्या चॅनल्स वरती, सगळ्या भाषेमध्ये. 10 रुपयाची पुडी बनवणारी कंपनी, म्हणजे 10 रुपयाची पुडी विकणारी कंपनी एवढी सारखी ऍड दाखवतीये, याचा अर्थ कितीतरी लोकांना अपचन होत आहे. याचा अर्थ कितीतरी लोकांना इनडायजेशन होत आहे. तुम्हाला काय वाटतं इनडायजेशन खाण्यामुळे होत आहे? 5% पण मार्क नाहीयेत खाण्याला. मी 11 वर्षापासून हिलिंग करतोय. 5% मार्क मी खायला देईन, फक्त 5. ओनली 5%. 95% आग इथे लागलेली आहे. आग इथे लागलेली आहे. 95% there is a burning issue in your mind. जोपर्यंत तिथून तुम्ही तो इश्यू कमी करत नाही, चेंज करत नाही, तो जळजळता निखारा जो तुम्ही डोक्यामध्ये ठेवलाय, एखाद्या व्यक्तीविषयी राग ठेवलाय किंवा काही, मी सांगतो तुम्हाला ऍसिडिटी खाली येणार नाही. कारण तुम्ही खाली औषध करताय. उपाय आपल्याला इथे करायचा आहे. तुम्ही म्हणाल ह्याचा काय रेलेव्हन्स आहे? पुस्तक वाचा, वेगस नर्व, उत्तर मिळेल तुम्हाला. वेगस नर्व इज दॅट नर्व इन अवर बॉडी. गुगल करा, तुम्हाला समजेल. वेगस नर्व इज दॅट नर्व इन अवर बॉडी विच कम्युनिकेट्स बिटवीन द न्यूरॉन्स विच आर इन द ब्रेन to the heart. There are genes on the heart, and to the bacteria in the stomach, the good bacteria, आणि तिकडच्या सगळ्या सेलची तिथे संवाद चालू असतो त्यांचा सतत थ्रू वेगस नर्व. आणि हा संवाद 2 वे आहे. हा सांगतो आय एम ओके, आय एम ओके. हार्ट सांगतो आय एम ओके. पोट सांगतो आय एम नॉट ओके. तो म्हणतो ठीक आहे, थांब मी तुला क्षमवतो आता. पण जर हा म्हणतो मी ओके नाहीये, तर हे दोघं कितीही ओरडले मी ओके आहे, त्याला व्हॅल्यू नाहीये. जर आपल्या न्यूरॉन्स मध्ये, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे न्यूरॉन्स कसे दिसतात. जर आपल्या न्यूरॉन्स मध्ये, न्यूरॉन्स पण एकमेकांशी संवाद साधतात. जर मी आता तुम्हाला चिंच दाखवली स्क्रीनवरती, तर तुमच्यापैकी सगळ्यांना पाणी सुटेल का नाही सुटेल तोंडाला? यस और नो? गरमागरम भजी, मस्तपैकी कांदा भजी जर दाखवली तुम्हाला आता स्क्रीनवरती, आपली इच्छा होईल का नाही? तोंडाला पाणी सुटेल का नाही? आता नुसता विचार जरी केला तरी पाणी येईल. इट मीन्स देर इज अ मेमरी. कांदा भजीची मेमरी आहे, न्यूरॉन्सनी ती साठवली आहे. या ठिकाणी गेलो ना की असं सूप मिळतं, इथे असं व्हेज मिळतं, इथे असं नॉनव्हेज मिळतं, इथे अशी मिसळ मिळते. जायच्या आधीच पाणी येतं तोंडाला. कधी एकदा आणून देतोय. अजून तर ताट समोर आलंच नाहीये, पाणी ऑलरेडी आलंय तोंडाला. तुमच्याशी बोलताना मला मिसळ आठवल्या 2 ऑलरेडी, माझ्या तोंडाला पाणी आलंय. रिअली? मग मला सांगा तुम्ही की मग अशी जर कंडिशन आहे, तर मग समथिंग इज बर्निंग आणि समथिंग विच वी आर नॉट हॅपी अबाउट. सर, आय एम नॉट हॅपी अबाउट. मे बी यू आर नॉट हॅपी अबाउट द पर्सन हुम यू आर लिव्हिंग विथ. त्याला नार्सिस्ट प्रोफाईल म्हणतात. मे बी असं असू शकतं. मे बी तुमचा जॉब तुम्हाला आवडत नसेल. मे बी तुमच्या लोकेशन, तुम्ही जिथे असाल ते आवडत नसेल. मे बी तुमचं बिल्डिंग आवडत नसेल. मे बी तुमचा एरिया आवडत नसेल. कशाशी तरी तुम्ही अपसेट आहात आणि ते आतमध्ये घुळतंय, सुटता सुटेना. तुम्ही अजून कुठले मी इथे ब्रँड बोलणार नाहीये, सगळ्या प्रकारची औषधं, सिरप घेऊन झालेला आहे.
आपण काय बरे होईना. ऍसिडिटी मुळे होणारे तोटे एवढे आहेत, बाप रे. पॅनक्रियास तुम्हाला शुगर सारखी फिलिंग देईल, हाय शुगर सारखी, कारण ऍसिड्स त्याच्यावरती येत आहेत. आपण फक्त पीएच 7 कॅटेगरी 4 to 7 मॅनेज करू शकतो. आतमध्ये जेव्हा 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 पोटामध्ये अन्न गेल्यावरती तो जो ग्राइंडर आहे तो एवढाच आहे, आपल्या हाता एवढा. सगळ्या प्रकारचं व्हेज नॉनव्हेज जेवण त्याला पेस्ट बनवण्यासाठी आपले न्यूरॉन्स एक विशिष्ट केमिकल्स काढायला सांगतात आपल्या पोटाला, ग्राइंडरला, आणि त्याची पेस्ट बनवली जाते आणि पायलोरस मार्फत हळूहळू करून ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतं आणि मग त्याची सगळी बाकीची प्रक्रिया चालून लिव्हरला त्याचं काम दिलं जातं वगैरे वगैरे काय असेल ते, आणि मग त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन मधनं बाहेर जायची व्यवस्था. एवढं तर पिस्तय ग्राइंडर, त्याला किती प्रमाणात ऍसिड लागत असेल. आणि त्याचं थेंबही, ऍक्च्युली थेंब पण वरती येत नाही, फक्त थोडस जास्त ऍसिड जर असेल तर इट इज जस्ट बर्फ मारतात. कितीतरी वेळा हार्ट अटॅक आलेले जे लोक आहेत, फॉल्स अलार्म म्हणून जातात, चेक करतात, डॉक्टर म्हणतो काही नाहीये, ऍसिडिटीचा ऍसिड रिफ्लेक्स आला आणि पेशंट्स परत येतात. जेव्हा आम्ही चक्र तपासतो तेव्हा 2-3 चक्र मॅलफंक्शन झालेली असतात, ती परत दुरुस्त केली की परत पेशंट नॉर्मल होतं. आपल्याला वाटतं मी प्राणी किलिंग केलं, पेशंट बरा झाला, तेवढ्या पुरता बरा होईल, फक्त ऍसिडिटीच्या केसमध्ये. बाकी पेशंट बरे होतातच. खरा आजार हा इकडे आहे. समथिंग इज बर्निंग इन युअर माइंड. समथिंग, माझ्याबरोबर रिपीट करा, समथिंग इज बर्निंग इन माय माइंड. माइंड म्हणजे तुमच्या माइंड मध्ये नाही, माझ्या माइंड मध्ये पण होतं, पण आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल, राईट. समथिंग इज बर्निंग इन माय माइंड म्हणा. आणि इफ समथिंग इज बर्निंग इन माय माइंड, मग सुटत नाही. रात्री झोप एकदा जर डिस्टर्ब झाली तर परत तर झोप येत नाही, बराच वेळ लागतो परत झोप यायला. असं जर तुमचं होत असेल, ओव्हर थिंकिंग होत असेल, तर युअर न्यूरॉन इज डिस्टर्ब्ड विथ समथिंग. आणि आपल्याला माहिती असतं कशामुळे होत आहे. सकाळी उठून गोळी घेतली याचा अर्थ आपण फक्त त्याला सांगतोय शट अप, माझ्याशी बोलू नकोस, मध्ये मध्ये येऊ नकोस. आपण ऐकायला पण तयार नसतो. आय एम टेलिंग यू, आपण ऐकायला सुद्धा तयार नसतो. आपली ऐकायची पण मानसिकता नसते, राईट. वी आर जस्ट नॉट रेडी टू लिसन. कारण की आपण त्याला इमिजिएटली उठल्या उठल्या त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो न्यूरॉन कसा दिसतो. सम ऑफ यू माइट नो, सम ऑफ यू आर अटेंडिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम. न्यूरॉन कसा दिसतो. या न्यूरॉनला ही बाहेरची जी टोकं आहेत डेंड्राइट म्हणतात. मध्यभागी याच्या न्यूक्लियस आहे. नंतर या जे तुम्ही श्वान सेल्स म्हणताय, बघताय तुम्हाला स्क्रीनवरती, आणि खाली एक्सॉन टर्मिनल आहे. एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनची डेंड्राइट वरती आणि एक्सॉन खाली या 2 अँटिना मार्फत एकमेकांशी बोलतात. तो सांगतो आय एम नॉट हॅपी. सगळे न्यूरॉन्स म्हणतात तू हॅपी नाहीये, मी पण तुझ्यासाठी तुझ्याकडे सहभागी आहे. झालं कल्याण. इश्यू काय? समथिंग बर्निंग इन युअर माइंड. याच्यानंतर जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी होईल तेव्हा तुम्ही बसा 5 मिनिटं स्वतःशी शांतपणे. मीही बसतो माझ्या ऑफिसमध्ये आणि मी आय जस्ट स्विच ऑफ द लाईट आणि शांतपणे एकांतामध्ये आय जस्ट लुक ॲट माय सेल्फ अँड सी काय झालंय आज. व्हॉट इज दॅट बर्निंग थिंग इन युअर माइंड. स्वतःशी बसून स्वतः चर्चा करणे. आस्क क्वेश्चन, व्हॉट इज द प्रॉब्लेम. आणि मग जेव्हा तुम्हाला न्यूरॉन सांगायला सुरुवात होईल, तुम्हाला क्लिअरली समजेल आय एम नॉट हॅपी विथ समथिंग. मे बी तुमच्या मुलांचे मार्क, मे बी तुमचं ट्रॅफिक, मे बी तुम्हाला ट्रेन पकडा, काय समथिंग ऑर द अदर बर्निंग इन युअर माइंड.
आणि हे रोज पडत राहिलं, रोज पडत राहिलं, रोज पडत राहिलं, रोज पडत राहिलं. एक दिवस एवढे ऍसिड्स होतात की ब्लड मध्ये त्याची जी अल्कलाईन पातळी आहे ती सॉफ्ट व्हायच्या ऐवजी जाडी व्हायला सुरुवात होते. रक्त पातळ असतात, ऍज अ नॉर्मल स्टेट अल्कलाईन असतात, ते जाड व्हायला सुरुवात होतो. का होतं? तर त्याच्यामध्ये ऍसिड्स पडून 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 जस्ट बिकम्स थिकर. डॉक्टर काय करेल? तुम्हाला ऑब्व्हियसली ब्लड थिनरच्या गोळ्या देईल. तुम्हाला काय वाटतं? इश्यू संपलाय? 10 mg ची गोळी 40, 50, 60 वाढताय. इश्यू तुम्ही इथून ऍड्रेस करायचा आहे. डॉक्टरांना तर भेटायचंच आहे मेडिकली, आपल्याला त्याचं ज्ञान नाहीच आहे आतमध्ये काय चाललंय. मी तुम्हाला हे सांगू शकलो कारण मी मागची 2 वर्ष न्यूरोप्लास्टिसिटी ऑफ द ब्रेन करतोय, म्हणून मला हे माहिती आहे. मी काही प्रॅक्टिस करतो, माझ्याकडे पेशंट्स येतात, माझे काही क्लायंट्स आहेत, माझे काही मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही काही प्रॅक्टिसेस करतो. काही लोकांना मी हिलिंग करतो, डिपेंडिंग ऑन द इश्यू, डिपेंडिंग ऑन त्यांची आणि माझी वेळ. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला असं आवडेल का स्वतःला? जर एखादा निखारा तुम्ही ठेवला असेल तर तो तुम्हाला शमवायला आवडेल का? वुड यू लाईक टू काम युअर सेल्फ डाऊन? जर आपल्याला मंगल मूर्ती बनवायची आपली, तर इट स्टार्ट्स विदिन, आणि विदिन इज हिअर. मग तुम्ही म्हणाल की सर मग मी आजपासून काही खाण्यामध्ये, म्हणजे मी काय त्याचा फूड एक्सपर्ट नाहीये, पण जर खाण्याने ऍसिडिटी होत असती, ओके, उद्या तुम्ही वाटीभर मिरची खाल्लीत आणि जर तुम्हाला सांगितलं मला ऍसिडिटी झाली, तर होईल का? असले काहीतरी प्रताप करू नका आणि मला तर अजिबात सांगू पण नका. आपण नॉर्मल केसेस विषयी बोलतोय. जर आपल्याला ऍसिडिटी होत असेल, सारखी होत असेल, आणि म्हणून आपण दही भात खाताय, म्हणून आपण तूप भात खाताय, म्हणून आपण काहीतरी रोज खाताय, तर तुम्हाला डर आहे की समथिंग माइट बर्प इट अगेन. जर तुम्ही रात्री मध्ये उठून वॉशरूमला जाताय, सुसूला जाताय, युअर हेल्थ इज ट्राइंग टू टेल यू देर इज समथिंग रॉंग इन युअर बॉडी. सिरियसली घ्या ह्याला. मध्येच उठताय 3-4 वाजता, वॉशरूमला जाताय, परत येताय, युअर स्लीप सायकल इज गेटिंग ब्रोकन. आस्क दिस क्वेश्चन टू युअर सेल्फ, 4 तासामध्ये असं काय झालंय? यू माइट बी हॅव्हिंग युअर डिनर लेट, और तुम्ही झोपायच्या आधी पाणी घेता. काय स्केड्यूल आहे तुमची? एकदा झोप ब्रेक झाली की पूर्ण सायकल ब्रेक होती. आणि जर ती सायकल ब्रेक झाली, त्याच्यानंतर आपल्याकडे मुंबईमध्ये सगळेच जण 6 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून उठतात आहे. नंतर मुलांची शाळा, त्यांचे डबे बनवून द्यायचे. याचा अर्थ तुम्ही जर गृहिणी असाल, इफ युअर हाऊस वाईफ और इवन इफ युअर वर्किंग प्रोफेशनल, युअर डे स्टार्ट्स ॲट 5:30. सो व्हॉट आर यू डुईंग? यू आर जस्ट टेकिंग मेडिसिन, आजचा दिवस साजरा. टेकिंग मेडिसिन, आजचा दिवस साजरा. एक दिन आके आपकी बॉडी आपको बोलेगी आज मैं नहीं काम, आज हडताल. डोकं धरून बसाल. मला असे पेशंट्स नाहीत, मला अशी लोक माहिती आहेत. मी आज कंपनी चालवतो, माझ्याकडे कितीतरी अशी लोक आहेत, सर मला खूप त्रास होतोय, आय एम नॉट किपिंग वेल, नॉट कमिंग टू वर्क. ओके, उठल्यावरती गरगरत आहे, एवढ्या लेवलची ऍसिडिटी आहे. रिलेशनशिप इश्यूज, ऍसिडिटीचा कारक. स्ट्रेस ऍट वर्क, ऍसिडिटीचा कारक. आणि मग त्याच्यानंतर डिस्ट्रेस करण्यासाठी अजून भयंकर काहीतरी लोक ड्रिंक्स वगैरे करतायत. अरे परमेश्वरा. आणि मग त्याच्यानंतर चायनीज वायनीज काहीतरी त्याच्याबरोबर अजून डिस्ट्रेस. म्हणजे एक अशी स्टेज येते की स्ट्रेसवाला माणूस डिस्ट्रेस करायला काहीतरी अल्कोहोल कन्झम्पशन करायला गेला, त्याच्याबरोबर काहीतरी असे काहीतरी चिली, असे काहीतरी स्नॅक्स खाल्ले, कल्याण मस्तू झालं. कल्याण काय, रिपेअर होणं काम कठीण आहे. आजचं सेशन हे तुमच्या सगळ्या परिवारातल्या सगळ्यांना द्या. लेट इट गो. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपसूकपणे कमी होऊ शकतात, झाल्यात. मी स्वतः पाहतोय कितीतरी लोक बरी झालेली. मग ऍसिडिटी सर कधीतरी झाली, कधीतरी ठीक आहे.
Sometimes we get upset, we get hurt, कोणी आपल्याला दुखावतंय. Sometimes it's not every time. Sometime, and then you have an ability to forgive and move on. पण डोक्यावरती कोळशाचे निखारे रोज जर ठेवत असाल तुम्ही, तर तुम्हाला वाटतंय का आपली मंगलमूर्ती बनेल? मंगलमूर्ती रोज जळते हो, लाल होते. तुम्ही माझ्याकडे NLP शिकायला आलात तर मी तुम्हाला अजून याच्याविषयी अजून गोष्टी सांगेन. आजच्या सेशनसाठी इथेच थांबतो, 6:30 होत आहे. लेट मी गिव्ह यू सम 5-6 मिनिट्स टेक्निक विच ऑल ऑफ यू नो, बट आज तुम्ही अवेअरनेस मध्ये करणार आहे. रेडी? से ऍसिडिटीला बाय बाय. से दॅट आय वॉन्ट टू बॅलन्स ऍसिड्स. आय वॉन्ट टू मेक माय ब्लड अल्कलाइन. अल्कलाइन वॉटर पिऊन मदत होऊ शकते. आजकाल बघताय ना तुम्ही, फॅट बोलणार होतो पण फॅट नाही आहे, उपयुक्त आहे. राईट? अल्कलाइन वॉटर, डिटॉक्स वॉटर, सगळं सुंदर आहे. एव्हरीथिंग इज अमेझिंग, प्रोव्हाइडेड द बर्निंग इश्यू इज ऍड्रेस्ड. इफ इट इज नॉट ऍड्रेस्ड, आय एम टेलिंग यू, इट इज फॅड. तुम्ही ते 2 महिन्यांनी सोडणार आहात. वाय? इज बिकॉज नथिंग हॅज चेंज इन युअर लाईफ. यू आर ओनली गोइंग टू पी मोर दॅन 2 times. दिवसात ना 4 वेळा तर 6 वेळा जाल तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्त नाही करणार. आणि नंतर थोड्या दिवसांनी तुमच्या घरातले आणि तुम्ही म्हणाल ते सोडून द्या, डिटॉक्स वॉटर काही नाही, साधंच पाणी बारी. मी सांगतो तुम्हाला, सगळे प्रयोग करून झालेले आहेत माझे. ओके, क्लिअर? क्लोज युअर आईज जेंटली. काढा. कनेक्ट टॉक टू द पॅलेट. इनहेल आणि एक्सेल स्लोली. टेक अ लॉंग डीप ब्रेथ. Put a smile on your face. You say that ab maza aayega. There is a new gateway now. I will get a breakthrough. I'm going to learn something new today. थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला न्यूरॉन्स दाखवले होते. Slowly and steadily. तुम्ही मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघताय. यू आर सीइंग युअर सेल्फ ऑन द स्क्रीन ॲज इफ यू आर लुकिंग इन टू द मिरर. आणि यू आर रिक्वेस्टिंग अ मीटिंग विथ द सुपरवायझर ऑफ द न्यूरॉन. देर आर 86 बिलियन न्यूरॉन्स. 86 अब्ज न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये आहेत. तुम्ही मीटिंग बोलवली आहे. सगळ्यांची तर नाही बोलवू शकणार, पण तुम्ही मेन मॅनेजरची मीटिंग बोलवली आहे. तुमची आज त्याच्याबरोबर मीटिंग आहे, आत्ता आहे. त्याला तुम्ही बोलवून घेतलात आणि त्यांचा मुखिया जो आहे, सुपरवायझर आहे, तो तुम्हाला भेटायला आलाय. आणि त्याला तुम्ही सांगताय की देर इज समथिंग बर्निंग इन युअर कॉलनी. सम पास्ट issues of relationship, फायनान्शियल इश्यू, आर्थिक इश्यू, मानसिक इश्यू, कुठल्याही लेवलचा इश्यू असेल, धक्के असतील, ग्रीफ असेल, एखाद्यावरती राग असेल. You tell him that it is hurting me. नवरा बायकोंमधले वादविवाद असतील, बहीण भावांमधले असतील, भावा भावांमधले असतील, व्याही लोकांबरोबर असतील, सासू सासऱ्यांबरोबर असतील, कोणाही बद्दल असतील, at work, at business, at home, in society, in building, anywhere. You please tell him. आणि त्याला सांगा, लिसन अँड लिसन केअरफुली. ह्याच स्टोरमध्ये सांगा, लिसन अँड लिसन केअरफुली. हे सांगत असताना तुमचे कंदे बिलकुल सिधे असणार आहेत. तो तुमच्या समोर बसलाय न्यूरॉनचा सुपरवायझर. त्याला तुम्ही सांगणार आहात, हा माझा निर्णय आहे. इट इज माय डिसिजन टू इमिजिएटली रिलीज
any anger, causing pain about anybody, हा माझा निर्णय आहे, because it is hurting my body. म्हणा हा माझा निर्धार आहे. मी ठरवलंय स्वतःची मंगलमूर्ती करायची. मी ठरवलंय की आनंदित राहायचं. मी ठरवलंय विद्यावान, चातुर्य, गुणवान, चारित्र्यवान, धनवान आणि सगळ्यात महत्वाचं सुदृढ, म्हणजे हेल्थ वाईज हेल्दी राहायचं आहे. ताणमुक्त, तणावमुक्त, व्याधीमुक्त, औषध, कुठल्याही प्रकारचं औषध नाही. आणि म्हणा मी ठरवलंय की आधी भौतिक स्वरूपाचा जो मृत्यू आहे, रोगाने होणारा, त्यातनं मुक्त व्हायचंय मला. माझा हा निर्णय आहे की जेव्हा कधी मला मृत्यू येईल तो आध्यात्मिकच असावा, छान असावा, सहज असावा, ना की कुठला व्याधी, ना की कुठलं हॉस्पिटल, ना की कुठला व्हेंटिलेटर, ना की कुठला वरना चालू होणारा आजार, नाही. यातनं मी मुक्त होतोय. बाय बाय. पण हा माझा निर्णय आहे. मला गडगंच पैसे कमवायचे, श्रीमंत व्हायचं आहे, अजून श्रीमंत व्हायचं आहे, गर्भ श्रीमंत व्हायचं आहे, धनवान व्हायचं आहे. गजानन महाराजांनी सांगितलेलं आहे की धनवानांकडनं ते कार्य करून घेतात. मला तो धनवान व्हायचाय जो गुरुजनांसाठी अन्न छत्र सुरू करेल. मला तो धनवान व्हायचाय, तो चारित्र्यवान व्हायचाय जो गुरुजनांसाठी, गुरुसेवेसाठी अनंत प्रकारच्या मदती करू शकेल, आर्थिक मदत करू शकेल, फूड फॉर हंगरी, अन्नदान करू शकेल, कपडे करू शकेल, शाळा चालू शकेल, हॉस्पिटल चालू शकेल, भक्त निवास सुरू करू शकेल, भक्तांची, महाराजांचे जे भक्त आहेत, गुरूंचे जे भक्त आहेत, त्यांची राहण्या खाण्याची पिण्याची सोय करता येईल, असा मला धनवान व्हायचंय महाराज. माझे निर्णय पक्के आहेत. म्हणा पर्पज द्या तुमच्या स्वतःला. आजचा दिवस महत्वाचा आहे. इथून पुढे आपण अर्थंजन करणार आहोत. न्यूरॉनला सांगा तुमच्या, लेट देम नो, लेट इनर सेल्फ नो, तुमचा निर्धार काय आहे. म्हणा आज समाजामध्ये माझी एक हिलर म्हणून गरज आहे. मी प्राणी किलिंग शिकलेलो आहे. जेवढे लोक तुम्ही प्राणी किलर आहात किंवा कुठलेही हिलर आहात, म्हणा समाजामध्ये माझी आवश्यकता आहे. देर इज नीड ऑफ हिलर्स. आणि त्या हिलर्सची आवश्यकता असल्यामुळे आज लोक अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे एक उत्तम उपाय म्हणून बघतायत. माझी आवश्यकता आहे आणि म्हणूनच मला गुड हेल्थ मध्ये राहणं गरजेचं आहे. मला सक्षम राहणं गरजेचं आहे. माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या बायकोसाठी, जे तुमचे रिलेशनशिप आहेत त्या सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी, समाजामध्ये आनंद आणण्यासाठी मला गुड हेल्थ मध्ये राहणं गरजेचं आहे. आज तुम्ही पर्पज दिलेले आहेत. न्यूरॉनला व्यवस्थित समजवा, त्याच्या सुपरवायझरला समजवा. म्हणा रिलीज. 1, 2 आणि 3 बोलल्यानंतर म्हणा रिलीज. जिथे कुठे कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल न्यूरॉन्स वरती, जिथे कुठे रेडिश असतील, जिथे कुठे रागवलेल्या स्वरूपाचे काही असतील, समजा न्यूरॉन्स रागवलेले असतील, तर व्हिज्युअलाइज करा की संपूर्णपणे भिजून जात आहेत आणि त्यांचं पूर्ण जे जणू काही धबधबे आहेत त्या धबधब्यांवरती ते भिजून जात आहेत संपूर्णपणे. नथिंग इज लेफ्ट. मानो की सगळे न्यूरॉन्स तुम्ही सुपरवायझर तो घेऊन झालाय, ती बातमी घेऊन जातोय आणि सगळ्या न्यूरॉन्सला सांगतोय, कारण न्यूरॉन्स पण थकले होते. ताक पकडून
त्यांची पण तयारी आहे. तुमच्या सगळ्या न्यूरॉन्सची तयारी झालेली आहे. 86 बिलियन न्यूरॉन्स आज आनंदित आहेत. ते म्हणतात की येस, या माणसाविषयी, या व्यक्तीविषयी, या परिवाराविषयी जे काही राग तुम्ही ठेवलेले आहेत ते राग आजच्या आज मी वाहून द्यायला तयार आहे, सोडायला तयार आहे. दीर्घ श्वास घ्या. जसं जसं माझा आवाज तुम्ही ऐकताय, as you are listening to my notes, my instructions, your neurons are dancing happily about your decision. Slowly and steadily त्यांना पाण्यात भिजवायला सुरुवात करा. धबधबा सुरू झालेला आहे ऑलरेडी. एवढ्या जोरात धबधबा सुरू आहे. प्रत्येक श्वास तुम्ही घेताय, त्या श्वासाबरोबर एक्सहेल करत असताना हा जो वॉटरफॉल आहे हा चिंब भिजवून काढतो तुम्हाला. Everyone knows that. भिजवत असताना हे न्यूरॉन्स पूर्णतः भिजतायत. यांचा संपूर्ण रेडिश किंवा राग आहे तो विजतोय. जसा पाणी टाकल्यावरती अग्नी जसा विजतो त्याचप्रमाणे ईश्वराची ही बारिश होते. हे पाणी हा पाऊस होतोय आणि एवढ्या प्रमाणात हा पाऊस होतोय की कुठेही काही कोपऱ्यामध्ये कुठली राग नसणार आहे, काहीही नसणार आहे. जिथे कुठे होत असेल तिथे तिथे हा पाऊस घेऊन जा. एस्पेशली राईट कानाच्या वरती टेम्परल लोब मध्ये, त्याच्या मध्यभागी, लेफ्ट साइडला, डोक्याच्या मागच्या भागामध्ये जिथे छोटा बिंदू ऑक्सिपिटल लोब मध्ये. सगळे न्यूरॉन्स या ईश्वरी शक्ती या पावसाच्या पाण्यामध्ये संपूर्णतः चिंब भिजून स्वच्छ झालेले आहेत. ताजे टवटवीत जसे परमेश्वराच्या दरबारातनं आपल्याला मिळाले होते तसेच्या तसे स्वच्छ झालेले आहेत. ऑल द इश्यूज आर ऍड्रेस्ड अप अँड रिझॉल्व्ड. तुम्ही ठरवलंय त्याप्रमाणे संपूर्णपणे शांत, बिलकुल स्वतःला शांत करा. कोणाही विषयी राग असेल, अजूनही जर तुम्ही बाळगला असेल तर हळुवारपणे दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा, आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा आणि म्हणा की आय फॉरगिव्ह यू, मी तुम्हाला माफ करत आहे. कीप रिपीटिंग, आय फॉरगिव्ह यू, आय फॉरगिव्ह यू, आय फॉरगिव्ह यू. म्हणा आय रिलीज द अँगर बिटवीन अस. बदला घेण्याची भावना, भूमिका, विचार ह्याचा मी त्याग केलेला आहे. म्हणा आय फॉरगिव्ह ईच वन ऑफ यू हू हॅज हर्ट मी. तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक सुद्धा जनी जनी दुखावलंय त्यांना तुम्ही सांगा की हे परमेश्वरा, मी यांना माफ करतोय. आय फॉरगिव्ह यू. म्हणा मी ठरवलंय मी आनंदी राहणार आहे. दिस इज माय डिसिजन to be happy for the rest of the life, to experience good health in my life.
हा माझा निर्णय आहे की मी स्वतःला आता पनिशमेंट देणार नाही. मी स्वधर्म पाळणार आहे. मी स्वतःची छान व्यवस्थित प्रगती करणार आहे. आय विल टेक केअर ऑफ माय सेल्फ. आय विल लव्ह माय सेल्फ. मी रोज स्वतःला एक नवीन व्हर्जन बनवणार आहे. आणि म्हणा की खरं सांगू का, मागच्या 10-12 दिवसामध्ये मी हा अनुभव घेतोय आणि आय एम लव्हिंग, म्हणा आय एम लव्हिंग टू व्हॉट आय एम बिकमिंग. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय म्हणताय, मी काय बनतोय, आपण काय बनतोय, मंगलमूर्ती. पण आय एम लव्हिंग टू व्हॉट आय एम बिकमिंग. आय एम रिअली लव्हिंग टू व्हॉट आय एम बिकमिंग. अँड आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. म्हणा आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. येस, कधी कधी जीवनामध्ये चढाव उतार, राग द्वेष, आनंद, कधी कधी अशा सगळ्या गोष्टी येत आहेत. पण मी आनंदाबरोबर राहायचं ठरवलेलं आहे. हळुवारपणे व्हिज्युअलाइज करा की या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे जमतायत. तुम्ही शांत होताय, तुम्हाला जमताय. स्लोली अँड स्टडीली तुमच्यातला राग जो आहे त्याला तुम्ही वाट तयार करून दिली आहे आणि ती वाट तुमच्या श्वासातनं बाहेर पडते, हातातनं बाहेर पडते. पण आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय फॉरगिव्ह माय सेल्फ फॉर स्टोरिंग दिस इमोशन्स इन माय लाईफ, इन माय बॉडी. तुमच्या बॉडी पार्टला जिथे डिस्कम्फर्ट असेल, न्यूरॉन्समध्ये, त्यांना म्हणा सॉरी गाईस की एवढ्या वर्ष मी हा निखारा एवढं जळजळतं तुम्हाला ठेवलं. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. आय फॉरगिव्ह माय सेल्फ फॉर हर्टिंग यू. जर तुम्हाला ऍसिडिटी होते, पोटात त्रास होतोय, जळजळ होते, स्टमक कडे बघा. म्हणा की टू माय डिअर स्टमक, आय लव्ह यू, आय एम सॉरी. फूड पाईपला सांगा आय एम सॉरी. अन्न नलिका ज्याला म्हणतात, म्हणा सॉरी. थायरॉइड ग्लँडला सांगा, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डायजेस्टिव्ह सिस्टम इन द बॉडी. म्हणा सॉरी माय डिअर थायरॉइड ग्लँड, तुझा खूप महत्वाचा रोल आहे. आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली सॉरी. टू माय पॅनक्रियास, टू माय किडनीज, to my liver, to gallbladder, each one of you, I'm sorry guys. I will take good care of you. This is my promise. Slowly and steadily डोळे उघडा आणि या सगळ्याशी लिंक कट करून टाका. बंधनं, याची निगेटिव्ह एनर्जीशी बंधनं कट करा. टेक अ लॉंग डीप ब्रेथ. तुम्हाला 50% तरी बरं वाटलं असेल, 20%, 40%, 50%. Some of you would have felt little better. तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. इफ यू फीलिंग बेटर आणि जर तुम्हाला असं वाटतं की अजून केलं पाहिजे, तर अजून तासाभरात मी हा व्हिडिओ तुम्हाला रिलीज करतो. तुम्ही अजून करा. स्वतःला पूर्ण शांत करायचं आहे. जेव्हा ती शांतता तुम्ही अनुभवणार आहात, तेव्हा खरं इथे असलेले राम आहेत, ते तुम्हाला फोन करू शकतील. म्हणजेच काय, संवाद आपण साधू शकतो. प्रत्येकाच्या अंतःकरणात राम आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात राम आहेत. प्रत्येकाच्या हृदयात राम आहेत. वी ऑल हॅव राम इन अवर हार्ट. प्रभू राम इन अवर हार्ट. तीच त्यांची जागा आहे, हृदयात आहे. बट जस्ट दॅट, बिकॉज वी आर डिस्टर्ब, आपला फोन लागत नाही त्यांना, किंवा आपण सारखे करतो पण त्यांचा आपल्याला लागत नाही. आपल्या अवतीभोवती काटे असतील, जळते निखारे असतील, तर फोन येत नाहीत. लाइन में खराबी है, थोड़ी देर के बाद फोन कीजिए. कळतंय? थांबूया. जे लोक सेशन करणार आहेत, युट्यूब वरती ऐकताय, थँक्यू. आम्ही थांबणार आहोत इकडे. आपण हनुमान चालीसा तुम्ही तुमची करा, राईट? आपण इथे करूया. ओके, सो लेट्स क्विकली मूव टू हनुमान